कोणाशी चर्चा, शेवट काय, ज्याला गरज आहे तो चर्चा करतोच. आम्हालाही गरज आहे बहुमतासाठी आणि भाजपला सुद्धा गरज आहे. दोघांनाही गरज असल्यामुळे दोघेही चर्चेसाठी बोलवतात, चर्चा करतात. शेवट अंतिम निर्णय हा त्यांनाच घ्यायचा आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत उबाटाची भूमिका आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांची भूमिका ही आज तरी मला चर्चेतून सकारात्मक दिसली आणि आमच्या बाजूला दिसली. सुरुवातीला 2.5 वर्ष किंवा 1.25 वर्ष महापौरपद त्यांनी मागितलेलं आहे. तुमच्या हायकमांड सोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा ते महापौरपद धानोरकर गटाकडे गेलो होतो. तुम्ही हा तिढा कसा सुटणार? नाही, आता असं आहे, धानोरकर गटाकडे बनणं म्हणजे काँग्रेसकडेच ते महापौरपद आहे. ठीक आहे, आता त्यांनी उमेदवार देत असताना त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे असं ते ठरलं होतं. पण तो आहे तर काँग्रेसचाच आहे. त्यामुळे त्यामध्ये अडचण काय आहे? आमचे 27 आम्ही एकत्र आहोत आणि 27 लोकांनी जो उमेदवार ठरवेल त्यांच्या नावाने तो व्हीप काढण्याचा निर्णय झालेला आहे. आता उर्वरित जोडायचं आहे तर 3 अपक्ष जे काही निवडून आले जनसुराज ते सुद्धा आमच्याबरोबर अलायन्समध्ये होते. असे 30 लोक आजही आमच्याबरोबर आहेत. MIM आणि बसपाची भूमिका एक आहे. ते कुठेही मला वाटतं की काही अडचण येईल असं मला वाटत नाही. तर बाकी 2-3 जागाची काही तडजोड जी आहे ती उभाटांच्या बरोबर चर्चा करून पूर्ण केली जाईल. त्यांचा आग्रह महापौर पदासाठी आहे. काही मध्यम मार्गावर चर्चा झाली, ती सुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह झाली. आणि तुम्हाला कळेल उद्या, दिवस काही फार आता नाही, आजचा दिवस आहे. उद्याला 12 वाजतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता आहे हे दिसेल. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत की काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे आणि काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. हा आमचा सर्व प्रयत्न आहे. म्हणजे तुमची भूमिका भाऊ काँग्रेसचाच महापौर झाला पाहिजे अशी आहे? बघा, मोठा पक्ष आमचा असल्यामुळे आमच्या वाट्याला मोठं पद असावं हे स्वाभाविक आहे आणि आम्ही त्यांना त्या पद्धतीनं इतर पदांच्या संदर्भात त्यांना ऑफर दिली आहे. आता तो निर्णय काल त्यांनी घ्यायचा आहे. पण त्यांनी जाताना स्पष्ट सांगितलं आहे की आमची उद्या या सगळ्या परिस्थितीत काँग्रेस बरोबर पहिलं प्राधान्य हा काँग्रेसच्या सोबत राहील अशी भूमिका मानून गेली. म्हणून आम्ही सकारात्मक आहोत. तुम्ही मुंबईमध्ये या सगळ्या बाबतीत उद्धव ठाकरे असतील किंवा तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असतील यांच्याशी चर्चा करून ठामपणे सांगू शकाल की उद्या तुमच्यात महापौर? नाही, आता बसल्याच सगळ्यांच्या पुढे ही सगळी परिस्थिती आम्ही आदित्य ठाकरेंच्या कानावर टाकलेली. त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि यापूर्वी बोलणं झालेलं आहे. ते त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्हाला ते कळवणार आहेत. जिल्हा परिषदेचे निकाल आले आज. महायुतीला मोठा विजय महायुतीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काय नाही, आता महायुतीला विजय मिळाला म्हणजे सत्तेतला विजय आहे. तो सत्तेतला विजय आहे, सत्याचा विजय नाही आहे. तो सत्ताधाऱ्यांना मिळालेला विजय हा धन बल यांचा विजय आहे. तसं पाहिलं तर NCPची मतं जी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते जर पाहिले त्यांना मिळालेले जागा तर पुरोगामी विचाराची मतं मोठ्या प्रमाणात अजूनही पश्चिम महाराष्ट्रात आहे. आम्ही काँग्रेस म्हणून किंवा महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो नव्हतो, तर आम्ही काँग्रेस म्हणून तिथे लढलो होतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडीची सत्ता असताना सुद्धा राष्ट्रवादीचा वर्चस्व होताच.
त्या 10-12 जिल्ह्यामध्ये आमची पोझिशन त्यावेळेस सुद्धा सेकंडच होती. आम्ही एकत्र होतो त्यावेळेस सुद्धा. आता भाजपाने त्यांच्याबरोबर युती न करता स्वतंत्र निवडणुका परिस्थिती आणि एकूण राज्यामधली असणारी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीची याच्यावर आम्ही विस्तारानं चर्चा करू आणि त्या दिवशी प्रेस होऊन त्या संदर्भातला जो काय या ठिकाणी आमची भूमिका आहे. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आत्ता सुद्धा आहे, काल होतो, उद्या सुद्धा राहण्याची आमची मानसिकता काँग्रेस म्हणून निश्चितपणे राहणारच आहे, त्यात कुठेही बदल नाही. परंतु आता शेवटी पॉलिटिकल ॲडवायझरी कमिटी जी आमची आहे प्रमुख लोकांची, त्यामध्ये या सगळ्यावर विस्तारानं चर्चा होईल. पण या काँग्रेसमधल्या एक मोठा गट असं त्यांचं म्हणणं आहे की आपण स्वतंत्र आता निवडणुका लढवल्या पाहिजे, किमान आपल्या पक्षाची ताकद त्याच्यामुळे कळेल आणि तशा पद्धतीची विनंती वरिष्ठांकडे केलेली आहे असं कळतंय. नाही, मला वाटतं वरिष्ठांची भूमिका अशीच आहे की जिथं तुम्हाला शक्य असेल तिथं आघाडी करा, जिथं स्वतंत्र लढायचं तिथं तुम्ही स्वतंत्र लढा, त्याची मुभा वरिष्ठांनी दिलेलीच आहे. परंतु एक मेसेज आता महाराष्ट्रामध्ये 100% गेलेला आहे की भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून कणखरपणे भूमिका कोण बजावते तर ती काँग्रेस. पॅन महाराष्ट्र, मी ज्यावेळी विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळी पॅन महाराष्ट्र विरोधी पक्ष कोण तर काँग्रेस हे साधारणपणे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून विरोधी पक्षात असण्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या उद्याच्या भविष्य काळात कणखरपणे आम्ही पार पाडणार आहोत. आता तिकडं 20, 15, 11 सगळे आकडेवारी त्या ठिकाणी. आता अध्यक्षपद कुणाला मिळालं नाही आणि मदत मागितली तर विचार करू. नाही, जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण हो. यापूर्वी होता तर देखील ते चित्र फुटीनंतर सुद्धा ते चित्र पाहायला मिळतंय. कारण आकडेवारी बघितली तर त्यांच्या स्टॅटिक फिगर काढू शकते. कसं पाहताय ते तुम्ही आता बघितलं राष्ट्रवादीचे 20 आणि आमचे 18, म्हणजे तुम्ही बघितलं तर 38चा आकडा म्हणजे मेजॉरिटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तशी जिल्ह्यामध्ये दिसते. आता शेवटी ते महायुती म्हणून लढलेले आहेत, सत्तेत आहेत, ते माहिती म्हणूनच त्यांच्याबरोबर राहणार, त्यामुळे ते काय आमच्याबरोबर येतील अशी अपेक्षा नाही. हसन मुश्रीफ महानगरपालिकेच्या निवडणुकीत म्हणाल की सतीश पाटलांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, आता देखील त्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यावा असं म्हणावं अशी इच्छा आहे. ते आता स्वतंत्रपणे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असतील आणि त्यांनी तसा मला प्रस्ताव दिला तर त्याचा विचार करू आम्ही. मागच्या निवडणुकीमध्ये भले तुम्ही ते महायुती सोबत गेला पण मागची गोकुळची निवडणूक तुम्ही सत्ता तुमच्या आता वातावरण पूर्ण बदलले की तिकडं आहे गोकुळची निवडणूक केली काय समीकरण असणार किंवा सहकारातली समीकरणं वेगळी आहेत. कारण की आता बिदरी कारखाना असू दे, गडिंग्लज कारखाना असू दे, हे आम्ही या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे लढलो. जिल्हा मध्यवर्ती बँक लढलो. 2 संस्था या जिल्ह्यातल्या, जिल्हा मध्यवर्ती आणि गोकुळ, यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा त्या संस्थेमध्ये चांगले लोक जाणं गरजेचं आहे. कारण की या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आज DCC बँकेच्या 10,000 कोटी ठेवी आहेत, इकडं 5.5 लाख शेतकऱ्यांच्या निगडीत असणारं गोकुळ आहे. आणि आम्ही सत्य अंतानं काय सांगितलं होतं, 2 रुपये चढ दर देऊ, आम्ही 12 रुपये दर जास्त दिला. शेवटी संस्था टिकली पाहिजे. कारण की राज्यामध्ये आम्ही बघतोय ज्या ठिकाणी सहकारामध्ये अशा संस्था प्रबळ नाहीत तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था आम्ही बघतोय. आणि त्यामुळे पक्षविरहित त्या मागच्या वेळी निवडणुका लढवल्या. आता सुद्धा काय होणार आहे मला माहीत नाही, परंतु शेवटी सहकारामध्ये हे राजकारण असता कामा नये आमची भूमिका आहे. सरकारचा विषय आला पराभव झालेला आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतला त्याचा फटका बसला. मला वाटते विश्वासाबाजी काँग्रेसमध्ये उभारले असते, सांगरोळमधनं राजू सूर्यवंशी उभारले असते तर या दोन्ही सीटा आरामात त्यांना काँग्रेसच्या दोन्ही सीटा निवडून आल्या असत्या. परंतु कदाचित काही समीकरणं त्यांना वाटली असतील शिवसेनेच्या बाजूने आहेत म्हणून तो निर्णय घेतला. परंतु शेवटी लोकांनाही निर्णय काही मान्य असावे लागतात. कारण की ते 50 वर्ष झालं काँग्रेस म्हणून राहिले होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.